दहशतवाद्यांनी सॅटेलाइट फोन वापरल्याची सूत्रांची माहिती। हल्ल्याच्या दिवशी बैसरण खोऱ्यात सॅटेलाइट फोन सक्रिय तस्करी करून भारतात सॅटेलाइट फोन आणल्याची माहिती। हल्ल्यादरम्यान चीनमध्ये बनवलेला सॅटेलाइट फोनचा वापर। 5 लाखांहून अधिक पाकिस्तानी महिला भारतात। भाजपचे खासदार निशिकांत दुबेंचे खळबळजनक ट्विट। 5 लाखांहून अधिक महिलांना भारतीय नागरिकत्व नाही, दुबेंचा मोठा खुलासा। देशात हजारो पाकिस्तानी आले कुठून? सामनाच्या अग्रलेखातून सवाल। बेकायदेशीरपणे पाकिस्तानी हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात जाऊन बिऱ्हाडे थाटतातच कशी, असा सवाल उपस्थित करत मोदी सरकारवर निशाणा। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेग। एनआयएने घटनास्थळाचे डिजिटल मॅपिंग केलं असून गोळा केलेले नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेला पाठवले। तसंच बैसरण व्हॅलीला जाणाऱ्या रस्त्यांवरील सीसीटीव्हीही ताब्यात घेतले असून तपासणी सुरू। पहलगाम हल्ल्यानंतर आता जम्मूच्या दोडा आणि किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांवर कारवाई। दहशतवाद्यांच्या घरांची सुरक्षा दलांकडून झाडाझडती। भारताने स्वतःच पहलगाममध्ये हल्ला करून पाकिस्ताननं केल्याचा बनाव केला। पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं बेताल वक्तव्य। भारतासोबत युद्ध करायचं नाही, मात्र युद्धजन्य परिस्थिती आल्यास प्रत्युत्तर देऊ, आसिफ यांचं वक्तव्य। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज जम्मू काश्मीर विधानसभेचं एकदिवसीय विशेष अधिवेशन। हल्ल्यासंदर्भात चर्चा होणार। फक्त दैव बलवत्तर म्हणून नाशिकचे पर्यटक दहशतवादी हल्ल्यातून बचावले। पहलगाममध्ये जाण्याच्या आदल्या दिवशी घाटात दरड कोसळल्यानं रस्ता बंद झाल्यानं त्यांना पहलगाममध्ये पोहोचता आलं नाही, त्यामुळे सर्व पर्यटक सुदैवानं बचावले। पहलगाम हल्ल्याचा पर्यटन बुकिंगवर परिणाम। आतापर्यंत सुमारे 35 ते 37% बुकिंग रद्द। जम्मू काश्मीरच्या कटरामधील हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश वजीर यांची माहिती। दहशतवादी हल्ल्यानंतर अभिनेता अतुल कुलकर्णी काश्मीरमध्ये। आता दहशतवादाला हरवायचंय, अतुल कुलकर्णीचं आवाहन। कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यासमोरील सीमारेषेवर पाकिस्तानाच्या लष्कराकडून गोळीबार। भारतीय सैन्य दलाकडूनही प्रत्युत्तर। पहलगाम हल्ल्यानंतर पोलिसांचं ऑपरेशन ऑल आउट। 7235 वाहनांची तपासणी। शहरात 192 ठिकाणी शोध मोहीम। कारवाईत मुंबई पोलिसांचे सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी। मुंबईतील रेल्वे स्थानकांवर 10,000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क। नागरिकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस सज्ज। पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना धाराशिवच्या कळंब येथे श्रद्धांजली अर्पण। ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीनं कॅन्डल मार्च काढत श्रद्धांजली। भारताशी व्यापार बंदीमुळे पाकिस्तानात औषध संकट। पाकिस्तानात 30 ते 40% औषधं भारतातून आयात होतात। व्यापार बंदीमुळे आता पाकिस्तानात औषध संकट निर्माण झालंय। पाकिस्तानसोबत तणाव वाढत असताना भारत आज फ्रान्सकडून 26 राफेल विमानं खरेदी करण्याची शक्यता। भारत फ्रान्स सोबत सुमारे 63,000 कोटींचा करार करू शकतो। देशभक्तीच्या नावाखाली सायबर क्रिमिनल्सकडून गंडा घालण्याचा प्रयत्न। देशाचं सैन्य मजबूत करण्यासाठी पैसे पाठवा। फेक मेसेजेस व्हायरल। अक्षय कुमारच्या नावाचा वापर करत सायबर मेसेजेस, तर कोणत्याही अफवांना बळी पडू नका, संरक्षण मंत्रालयाचं आवाहन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वारकऱ्यांना मोठा दिलासा। 2023-24 मध्ये वारी दरम्यान मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत मिळणार। बेस्ट बसचं भाडं दुप्पट होण्याची शक्यता। भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिका प्रशासनाची मंजुरी। परिवहन खात्याकडे प्रस्ताव सादर केला असून निर्णयाकडे आता लक्ष। एल्फिन्स्टन पुलाबाबत आज प्रकल्प बाधितांची MMRDA म्हाडा पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक। बैठकीत तोडगा निघाला तरच पूल वाहतुकीसाठी बंद होईल। मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते सहरसा बिहार दरम्यान पहिली अमृत भारत एक्सप्रेस सुरू। शुक्रवारपासून धावणार अमृत भारत एक्सप्रेस। दर आठवड्याला एकदा अमृत भारत एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत। NCERTनं 7वीच्या पुस्तकांचा अभ्यासक्रम बदलला। इतिहास आणि भूगोलाच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल सल्तनत आणि दिल्ली सल्तनतचे विषय हद्दपार। पुस्तकांमध्ये महाकुंभ आणि सरकारी योजना समाविष्ट। शिक्षण विभागातील शालार्थ आयडी घोटाळा आणि अपात्र मुख्याध्यापक भरती घोटाळ्याची ईडीकडून दखल। गुन्ह्याची प्रत, रिमांडची कॉपी, आरोपींचा जबाब, बँक खात्यांचा तपशील, इतर माहिती ईडीनं पोलिसांकडून मागितली। नाशिकच्या सातपीर दर्गा प्रकरणी पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या समीर पठाणला त्याच्या साथीदारांसह आज कोर्टात हजर करणार।
20हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या समीरचा कटात सहभाग होता. सुरक्षेच्या कारणास्तव बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेची हर्सुल कारागृहात रवानगी. वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केल्यानं कासले सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. बीडमधील साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी साक्षीदाराला आरोपीच्या नातेवाईकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. नागपूरच्या अविनाश भुसारी हत्याकांडात आतापर्यंत 9 आरोपींना अटक. पेट्रोल पंपावरील वादात शेखूच्या भावाची पवन हिरणवारची हत्या करण्यात आली. याचा बदला घेण्यासाठी भुसारीची हत्या. मे महिन्याच्या सुरुवातीला तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता. तसंच राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्यानं काही प्रमाणात तापमानात घट झाली. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता. पुढील 2 ते 3 दिवसात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडू शकतो, हवामान खात्याचा अंदाज. गोंदिया सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. कापणी केलेल्या धान पिकाला फटका बसण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा येथे एका लग्न समारंभाचा मंडप वादळामुळे उडून गेला. या मंडपात 200 ते 250 लोक होते. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. पाण्याचा अपव्यय झाल्यास होणार दंडात्मक कारवाई. पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे आदेश. पाण्याची नासाडी टाळण्यासाठी पाणी पुरवठा विभाग ॲक्शन मोडवर. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणांची तळ गाठायला सुरुवात. माणिकपुंज धरणातील पाणीसाठा संपुष्टात. केवळ मृत पाणीसाठा धरणात शिल्लक. पुढील काळात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता. पालघरमध्ये भूकंपाचे धक्के. काल संध्याकाळी 7:30 वाजताच्या सुमारास डहाणू तलासरी भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर गावात कावीळ आजाराचं थैमान. 100हून अधिक रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू. 22 वर्षीय तरुणीचा कावीळ झाल्यानं मृत्यू झालाय. आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू. धाराशिवमधील कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. कचरा डेपोत मेलेली जनावरं, मेडिकल वेस्टेज टाकलं जात असल्यानं परिसरात दुर्गंधी. त्यामुळे कचरा डेपो इतरत्र स्थलांतर करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडी उपोषण करणार. पोहण्यासाठी तलावात गेलेल्या 18 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झालाय. ठाण्याच्या रायलादेवी तलावात पाण्याचा अंदाज न आल्यानं युवक बुडाला. सांगलीच्या जत तालुक्यातील आश्रमशाळेत विद्यार्थिनीवर अत्याचार. आरोपी मुख्याध्यापक विनोद जगधरेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. उल्हासनगरमध्ये पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची फसवणूक. 2 आरोपींना अटक. 1 आरोपी अजूनही फरार. कमला नेहरू नगर येथील धोबीघाट परिसरातील घटना. मुंबईत पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात. 5 ते 6 गाड्यांची एकमेकांना धडक. अंधेरीच्या गुंदावली परिसराजवळील घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. कष्टानं उभ्या केलेल्या 1 एकर पपईच्या बागेवर शेतकऱ्यांना ट्रॅक्टर फिरवला. पाणी टंचाई आणि बाजारात घसरलेले भाव यामुळे हिंगोलीतील शेतकरी हतबल. भंडाऱ्यात 4 चाकी आणि ट्रकचा अपघात. 4घांचा घटनास्थळी मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर अपघात. महाराष्ट्रात वाघांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलंय. मागील 4 महिन्यात देशात 62 वाघांचा मृत्यू झाला. राज्यात मागील 5 वर्षात 41 वाघ आणि 55 बिबट्यांची शिकार करण्यात आली. भायखळ्यातील राणीच्या बागेतील पेंग्विन्सच्या जोड्यांनी आणखी 3 पिल्लांना जन्म दिला. यात 2 नर आणि 1 मादी. नॉडी, टॉम, पिंगू अशी पिल्लांची नावं. आता राणीच्या बागेतील पेंग्विनची संख्या 21 वर. 1 मे पासून एटीएम मधून पैसे काढण्याचं शुल्क वाढणार. एटीएम मधून होणाऱ्या प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी अतिरिक्त 2 रुपये द्यावे लागतील. त्यामुळे प्रत्येक अतिरिक्त व्यवहारावर 19 रुपये शुल्क भरावं लागेल. ए डॉल मेड अप बाय क्ले या 0 बजेटमध्ये बनवलेल्या शॉर्ट फिल्मची प्रतिष्ठेच्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये निवड. साहिल इंगळे या मराठमोळ्या विद्यार्थ्यानं या फिल्मची निर्मिती केली आहे. नागपूरचे संस्थापक श्रीमंत रघुजीराजे भोसलेंच्या ऐतिहासिक तलवारीचा लिलाव केला जाणार. इंग्लंडमधील एका खासगी कंपनीद्वारे लिलाव होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.